रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। हलो ब्रदर्स, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस प्रदिक प्रदेशम विधिराजदेव सदा स्तूयमानम समाधिस्थमूर्तिम भजत ज्ञानदेवम। ज्ञानदेवाच्या कृपेने आम्ही ही नेपाळ तीर्थयात्रा मोठ्या आनंदात थाटामाटात सुरू आहे। आम्ही सध्या आत्ता काठमांडू या ठिकाणी आलेलो आहोत। एकदम फ्रेश वातावरण आहे। आमच्या समोर आमच्या ज्ञानोबरायाच्या कुशीत राहणारे सर्व कुरुळीकर असतील, मोईकर असतील, सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत। या ठिकाणी आमचे सर्व नाना आपलं मनोगत एक अर्ध्या मिनिटामध्ये सांगतील। नाना, कसं काय वातावरण आहे, काय आहे? नाना जी बताइए, कैसा लगा नेपाल यात्रा अभी आपको? काठमांडू यात्रेकरता कुर्ळे आणि मुळीचे सर्व भाविक इथं आलेले आहेत। यात्रेमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही आणि सर्व यात्रा एकदम सुखरूप चाललेली आहे, व्यवस्थित चाललेली आहे। जे लोकांना वाटत होतं इथं दंगल झाली, हे झालं, तर तसा इथं काही आज प्रकार नाही आहे। त्याच्यामुळं यात्रेकरता येण्यास कोणती हरकत नाही। धन्यवाद। माता जी आप बताइए, कैसा लगा आपको यात्रा? बोलिए। छान झाले छान झाले। अरे बोला की अभी आप बोलिए। रंजनाताई बोला, थोडा 1 मिनिट, 2 शब्दात बोला। मी पहिल्यांदाच या ट्रिपला आली आहे, पण अतिशय सुंदर नियोजन आहे आणि सुंदरच चाललंय। इथलं वातावरण कसं आहे सध्या काठमांडूमध्ये, जनकपूरमध्ये? हे सुरक्षित आहे, हां, पाऊस वगैरे आहे का? नाही त्याच्यामुळं येणाऱ्या भाविकांनी पावसाची दंगलची काही भीती न बाळगता या तीर्थयात्रेचा आनंद घेण्यासाठी जरूर यावं। आमच्या समवेत आम्हाला ज्यांनी आणलेलं आहे दुर्गेश भैया आहेत, त्यांनी अगदी मोठ्या भावासारखी व्यवस्था करतात। हॉटेल असेल, गाडी असेल, देवदर्शन असेल, सर्व व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात। त्यांना सुद्धा धन्यवाद। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण। कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। तात्या रामकृष्ण हरी की जय। आणि ही यात्रा खऱ्या अर्थानं रद्द होण्याच्या मार्गावर होती, परंतु आमचे शिवाजीदादा सोनवणे असतील आणि देवराम तात्या सोनवणे असतील, नाना असतील, दोन्ही नाना असतील, यांच्यामुळं सगळं व्यवस्थित उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळं ही यात्रा निघालेली आहे आणि पूर्णत्वाच्या वाटेला चालू आहे। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।